नमस्कार बंधूंनो, आज आपण ज्या भारतात जगतोय जिथे स्त्री शिकू शकते, नोकरी करू शकते, संपत्तीचा हक्क मागू शकते, घटस्फोट घेऊ शकते, या सगळ्या हक्कांच्या पायभरणीत एका महामानवाचे योगदान विसरता येणार नाही. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी फक्त पुरुषांसाठीच नाही तर या देशातील कोट्यावधी स्त्रियांसाठी मुक्तीचा लढा लढला. त्यांना असे वाटत होते की एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ठरवतो. म्हणून त्यांनी स्त्रियांच्या गुलामीची बेडी तोडण्यासाठी शिक्षण, कायदा आणि सामाजिक सुधारणा या तिन्ही पातळींवर काम केले. 1951 साली बाबासाहेबांनी कायदा मंत्री असताना हिंदू बिलकुल संसदेत मांडले. त्यावेळी हिंदू स्त्रीला वडिलांच्या संपत्तीत हक्क नव्हता. पतीने टाकून दिले तरी पोटगीचा हक्क नव्हता. एकपत्नीत्वाचा कायदा नव्हता. या बिलाला प्रचंड विरोध झाला. सनातनी लोकांनी बाबासाहेबांना धर्मद्रोही ठरवले, परंतु ते ठाम राहिले. शेवटी हेच बिल पुढे 4 वेगवेगळ्या कायद्यांद्वारे 1955 साली पास झालं. शेवटी एवढेच म्हणेन की बाबासाहेबांनी फक्त स्त्रीला हक्क नाही तर स्वाभिमान दिला. आज जर आपल्या घरातील मुलगी शिकते, स्वतःचे निर्णय स्वतः घेते, तर त्या प्रत्येक क्षणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार मानले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. म्हणूनच ते फक्त दलितांचे नाही तर या देशातील समस्त स्त्रीवर्गाचे मुक्तिदाते आहेत. जय भीम, जय सगळे.